आपण पाहू शकतोय कोल्हापूरचे दोन नेते या ठिकाणी उपस्थित आहे। महादेवी हत्तीणीबाबत जी बैठक होती त्या बैठकीत चर्चा देखील झाली आहे। ग्रामस्थांची भूमिका मांडण्यात आलेली आहे। त्यासोबत यावर काही तोडगा काढता येईल का? महादेवी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत आणि या संदर्भात जी चर्चा झाली या चर्चेतून काय निष्पन्न झालं ते देखील सध्या या दोन्ही नेत्यांकडून पुढे समजण्याची शक्यता आहे। सध्या सतेज पाटील देखील उपस्थित आहेत। ते काय बोलतायत त्याकडे आपण लक्ष ठेवूनच आहोत। महादेवी हत्तीणीसाठी जी बैठक पार पडली, जी बैठक मुंबईत पार पडली, या बैठकीनंतर हे दोन्हीही नेते सध्या माध्यमांसमोर उभे आहेत। बैठकीत काय चर्चा झाली, काय तोडगा निघाला यावर ते बोलतायत। या बैठकीमध्ये पेटा या तथाकथित प्राणीमित्र संघटनेनं कशा पद्धतीनं बनाव करून या हत्ती हे सर्वच हत्ती हे वनताराकडे जावेत यासाठी प्रयत्न केलं। त्या आम्ही कागदोपत्रांशी या बैठकीमध्ये दाखवून दिलं। जर माधुरी हत्ती ही फिजिकली फिट आहे असे वेगवेगळे 8 रिपोर्ट असताना मग ती नेमकी 48 तास प्रवास केल्यानंतर तिथं पोहोचल्यावर अनफिट कशी झाली, तिला मल्टिपल फ्रॅक्चर कसं झालं, संधिवात कसा आला, या प्रश्नाचं उत्तर वनताराकडून शासनानं घ्यावं अशी मागणी केली। महाराष्ट्र शासनाचे गडचिरोलीतील हत्ती संगोपन केंद्रातले काही हत्ती वनतारामध्ये आहेत। ज्या पद्धतीनं माधुरी हत्ती ही अतिशय फिट आहे ती आता हळूहळू सुधारते अशा प्रकारचे व्हिज्युअल्स वनतारानं प्रकाशित केले। त्या पद्धतीनं आपल्या गडचिरोलीतील गेलेल्या हत्तींची अवस्था काय झाली याची चित्रफित वनतारा का प्रकाशित करत नाही। 2023 साली विट्याचा एक हत्ती वनतारामध्ये गेलेला आहे, त्या हत्तीचे व्हिज्युअल्स का येत नाहीत, त्याची बातमी का बाहेर येत नाही, असे अनेक प्रश्न आम्ही विचारले। एकूणच वनतारा आणि पेटा हे दोन्ही संशयाच्या भोवऱ्यात आहेत। खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं की माझी माहिती अशी आहे की 3 ते 4 हत्ती वनतारामध्ये गेलेले आहेत पण ते आज हयात नाहीत। मग याचं कधीतरी याची माहिती घ्यावी लागेल। एकूणच काहीतरी खोटानाटा बनाव करून व्यवस्थेला विटीस धरून प्रशासनाला वाकवून न्याय व्यवस्थेची दिशाभूल करून अशा प्रकारचे महाराष्ट्रातले हे जे हत्ती नेले जात आहेत, केवळ महाराष्ट्रातले नाही सीमा भागातल्याही हत्तींच्या मागे ते लागलेले आहेत। यामुळे आमच्या धार्मिक परंपरा, आमच्या सांस्कृतिक परंपरा सगळ्या मोडीत काढायचा उद्योग चालू आहे। त्यामुळे शासन काय करणार आहे हा प्रश्न आम्ही विचारला। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या माधुरी हत्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये पार्टी विल इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू आणि कदाचित हे जे पाळीव हत्ती आहेत, कॅप्टिव्ह हत्ती आहेत, त्यांच्यासाठी उपचाराची त्यांना संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकार घेईल। परंतु न्यायप्रविष्ट बाब आहे, आता न्यायालयाकडे पुन्हा मागून राज्य सरकार आणि मठ या निमित्तानं लढून आधीच्या हत्तीचं काय झालं याची चौकशी आपण कोर्टामध्ये करू अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।